राधे राधे. कसे आहात सगळे? दिवाळीची जोरदार तयारी ना. मी 2 दिवस जरा एक अभ्यास करत होते थोडासा. पण जसं अकल्ट सायन्समध्ये ना खूप गोष्टी येतात. म्हणजे जसं ॲस्ट्रॉलॉजी येते, न्यूमरॉलॉजी येते, पामेस्ट्री येते, बरंच काय काय येतं. तसंच वास्तुशास्त्र पण येतं. वास्तुशास्त्राचा म्हणजे एक परीक्षा होती. तर त्यासाठी मी जरा थोडा अभ्यास केला त्याचा. तर ते पास होऊन मला सर्टिफिकेट पण मिळालं. तर मी म्हटलं अर्थात म्हणजे ते आपला प्रायमरी अभ्यास येतो, हळूहळू त्यात अभ्यास करून करून काय समजतं की आपल्याला ते बघायचं. पण ते करत असताना कोर्स मला एक खूप छान गोष्ट कळली. म्हणजे ती मी तुमच्याशी ऑफकोर्स शेअर करणार आहे. कारण हे जे आपण ग्रह तारे नक्षत्र हे ते बरंच काय काय आपण बघतो बोलतो त्याच्याविषयी. पण तुम्हाला एक गंमत सांगू का मंडळी? आपल्या घरात आपण ह्या ज्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे ना, त्या जर रोज केल्या ना तर आपले सगळे ग्रह शांत पण राहतात आणि ॲक्टिव्ह पण राहतात. ते आधी मी तुम्हाला शेअर करते बरं का. सकाळी लवकर उठलं तर आपला सूर्य चांगला होतो. बघा बरं, कळलं की नाही? जिमला जाऊन व्यायाम केला म्हणजे आपल्या तब्येतीची काळजी घेतली, कसरत केली, व्यायाम केला तर आपला मंगळ चांगला होतो. खूप मेहनत नाही, त्याच्यानंतर तुम्ही मस्त आंघोळ बिंघोळ करून अगदी स्वच्छ कपडे आणि व्यवस्थित तयार झालात तर आपला शुक्र चांगला होतो. कारण शुक्र तुम्हाला माहिती आहे त्याला असं सगळं छान व्यवस्थित आवडतं. त्यानंतर भरपूर काम मेहनत केली तर आपला शनी चांगला होतो. कारण शनी तेव्हाच खुश होतो जेव्हा तो माणूस मेहनत करतो. कुणालाही वेडवाकडं बोलायचं नाही, कुणालाही अपशब्द बोलायचे नाही, कुणावरही अपमानास्पद असं कुणाशी बोलायचं नाही तर आपला बुध चांगला होतो. देवळात जायचं, देवळात देवाच्या पाया पडायचं. नाही जमत असेल तर घरात आपल्या देवघर असतं तिथे त्या देवाला मनापासून नमस्कार केला तर आपला गुरु चांगला होतो. कारण आई वडील यांचा आदर करायचा, त्यांची सेवा करायची, त्यांना प्रेम द्यायचं. हे जरी दिलं वेळात वेळ काढून, कारण हल्ली वेळ हा प्रकार फार कमी झाला आहे लोकांचा, पण तरी जो काय वेळ आहे त्यात आपल्या आईवडिलांसाठी थोडासा वेळ काढून जर का त्यांच्याशी प्रेमाने आदराने आणि बोललो तर आपला चंद्र चांगला होतो. आणि मोठी लोक जी आईवडिलांना भेटायला घरी येतात किंवा आपल्या घरी येतात, जी आपल्यापेक्षा वयाने मोठी, त्यांना आदर दिला, त्यांना पण अगदी आदरातिथ्य चांगलं केलं तर आपला केतू चांगला होतो. आणि कुठलंही दारू म्हणा, सिगरेट म्हणा, असं व्यसन ज्यांचं आहे तसे मित्र पण जवळ करायचे नाहीत. आणि आपण पण त्या ह्याच्यात जर गेलो नाही तर आपला राहूसुद्धा चांगला होतो. बघितलं, हे सगळं जर आपण रेग्युलर केलं तर आपले सगळे ग्रह शांत पण राहतील, ॲक्टिव्ह पण राहतील. होय की नाही? तर मला हे फार आवडलं म्हणून म्हटलं की आपण तुम्हाला थोडं शेअर करूया. आता म्हणजे मी जे परीक्षा दिली त्याच्यात काही गोष्टी माझ्या वाचनात आल्या, त्या तुम्हाला मी सांगते, म्हणजे शेअर करते तुमच्याशी. हे बघा, आजकाल काय स्वतःची घरं अशी फार कमी आहेत. अपार्टमेंट्स असतात, त्या 5 बेडरूम 4 बेडरूम 3 बेडरूम व्हॉटेवर. तर ते बिल्डर ज्याप्रमाणे बांधतो त्याप्रमाणे आपल्याला ते घ्यायला लागतं. त्यात काय आपल्याला पर्याय नसतो. कळलं की नाही? पण जर शक्य झालं, असं जर होत असेल तर तुम्ही करू शकता. म्हणून मी काही गोष्टी तुम्हाला शेअर करते. सोप्या आहेत, साध्या आहेत, आणि नाही झाल्या नसतील त्या करणं शक्य तर नर्वस वगैरे होऊ नका. देवाला नमस्कार करून सांगा की बाबा हेच असंच घर आहे, तुला पण माहिती आहे, तर ह्या घरातच आम्हाला शांती, समृद्धी, सुख, समाधान दे. कळलं की नाही? त्याचे पर्याय पण खूप आहेत. तर समजा अतिशय वाईट असतं अमकं होणं, त्याच्याऐवजी तुम्ही काय कराल हे पर्याय आहेत. पण ते अजून मला सगळं वाचायचं आहे, शिकायचं आहे, तर ते जसं येईल तसं ते पण तुम्हाला सांगितलं. वास्तुपुरुष ह्याचं डोकं नैऋत्येला असतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे नैऋत्येला किचन
आणखीन टॉयलेट हे कधीच असता कामा नये, कारण वास्तुपरिषदेचं डोकं तिकडे आहे असं त्याचं आकृतीच अशी आहे, तो तिरका असा झोपलेला असतो प्रत्येक वास्तूचं, ते हे आहे. तसंच तुम्ही जेव्हा आग्नेय आग्नेय या शब्दावरनं तुम्हाला कळतं ना आग्नेय, त्यामुळे किचन नेहमीच आग्नेयकडे असावं. आग्नेयच्याकडे पाणी असू नये, कारण पाणी आणि अग्नी हे क्रॉस असतं, ते एकमेकांचं पटत नाही, त्यामुळे किचन शक्यतो आग्नेयकडे असावं. आणखीन टॉयलेट शक्यतो वायव्यकडे असावं. अनेक गोष्टी आहेत ज्या अशा असतात, हे इथे असावं, हे इथे असावं, ते सगळं तर मी हळूहळू तुम्हाला सांगितलं. त्यातलं जे आपल्याकडे आहे त्याला टिकमार्क करा, जे आपल्याकडे नाही आहे ओके, देवाला नमस्कार करा. खिडक्या ज्या असतात घराच्या त्या नेहमी समप्रमाणात असाव्यात, किंवा 2 किंवा 4 किंवा 6 आणि आयताकृती असाव्यात असं म्हणतात. त्यांनी शांती, समृद्धी, सुख येतं असं म्हणतात. समजा 3 असतील तर ठीक आहे, पण मग किचन कडे पण खिडकी आहे का बघा, म्हणजे 4 होतील. एक्झॉस्ट फॅन ही एक प्रकारची खिडकी आहे, असं आपण सोल्युशन काढायचं त्याच्यामुळे. काही कारण काय, जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना आपल्या मर्जीने काही करता येत नाही, ते बिल्डरने सगळं केलेलं असतं. पण किचन आणि टॉयलेट हे फार महत्त्वाचं असतं. त्यात ते जर नसेल, ते नेमकं चुकीच्या दिशेने असेल तर काय करायचं ते मी जरा बघीन, वाचीन, अभ्यास करीन आणि तुम्हाला नक्कीच सांगेन. दरवाजाचं पण खूपच असं, मध्ये समान घर असेल तर मध्ये दरवाजा असू नये, म्हणजे चांगलं नाही असं म्हणतात. दरवाजे नेहमी 2 असावेत, पण आता अपार्टमेंट्समध्ये कुठे 2 दरवाजे असतात, पण त्या 2 दरवाजे असून ते आतल्या बाजूला उघडणारे असावेत असं म्हणतात. म्हणजे फार चांगलं असतं. कळलं की नाही, पूर्वेकडे जास्त करून असावेत. आणि पण त्याच्याच सोल्युशन काय, सुद्धा एकच दरवाजा आहे, मग काय करायचं, तर मग आपण करतोच की गणपतीची मूर्ती लावतो किंवा फोटो लावतो गणपतीचा, स्वस्तिक काढतो दरवाज्यावर. असं जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या करायच्या आणि त्याचं सोल्युशन काढायचं. प्रत्येकाला सोल्युशन असतं, कारण ह्या गोष्टीमुळे लगेच आपल्याला नर्वस किंवा अरे आता आपण काय करू असं म्हणायची काहीही गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जस्ट त्यांची जागा आहे किंवा त्यांचं असं प्लेन घर आहे आणि इफ दे हॅव चॉईस, ते करू शकतात. तर सगळ्यात मस्त गोष्ट मी तुम्हाला सांगते, त्याचा आराखडा घ्यायचा घराचा. प्रत्येक फ्लॅटचा असतो, बिल्डरकडे तर असतो. तर त्याचं ब्रह्मस्थान म्हणजे ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत समजा एक रेष आली, ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत जर रेष आली, ती जिथे क्रॉस होते ते मध्य असतो, तो त्याला ब्रह्मस्थान म्हणतात. तिथे तुमचा कंपास ठेवायचा आणि नैऋत्य कुठे ते आपोआप येतं ना कंपासमध्ये, आणि त्याने 100% तुम्हाला कुठल्या दिशा कुठे आहेत ते कळतं. आणि त्याने हे सगळं करावं की बाबा बेडरूम कुठे असावे, टॉयलेट कुठे असावं, दरवाजा कुठे असावा, किचन कुठे असावा, असं तुम्ही हे करा. आपण जसं मला त्यातलं खूप चांगल्या गोष्टी ज्या समजतील त्या मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन. कारण आज मला मेन उद्देश होता की ते जे ग्रह ॲक्टिव्ह शांत करायचे, जे सोपे आपले आणि घरगुती उपाय आहेत ते तुमच्यापर्यंत पोचवावे. आणि मी नंतर काही दिवसांनी मी अजून एक कोर्स पण करते, जो म्हणजे आजकाल जिकडे तिकडे जे ऐकायला येतं, सुईसाईड, डिप्रेशन आणि सुईसाईड, हे तर कुठल्याही वयाचे, अगदी लहान मुलांपासून ते हाय पोस्टवाले लोक पण आता आत्महत्या करतात, जे त्या पेपरात किंवा सोशल मीडियावर येतं. आणि इतकं वाईट वाटतं की इतके हलके मनाचे का झालेत. तर मला असं नेहमी वाटतं की ह्याच्यासाठी घरच्यांनी थोडी जबाबदारी घ्यावी. तुम्हाला जर असं वाटलं की आपले जे कोण आहे ती व्यक्ती जर का अचानक गप्प बसते, आपल्यात मिसळत नाही आहे, एकटी कोपऱ्यात बसते आहे, किंवा एकदम खूपच रागावते किंवा खूपच हसते आहे, असं काय वेगळं वाटलं रुटीनपेक्षा, तर त्याला तुम्ही स्वतः वेळ द्या, त्याच्याजवळ बसा. आणि मी जे जवळजवळ बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की त्याला सांगायचं, माझ्यासाठी तू 108 वेळा नाम जप कर, जो तुला देव आवडतो त्याचा,
देवाला वंदन नाही, जे त्यांना शिव आवडत असेल, गणपती आवडत असेल, देवी आवडत असेल, त्याचा शांतपणे त्यावेळेला काहीही नाही डोक्यात विचार येता का असं त्याला भजावा आणि त्याला खात्री द्या की तुम्ही त्याच्याबरोबर आहात. प्रयत्न करा की तो का असा वागतो, काय झालं त्याला. कारण आजकाल काय होतं आहे की डिप्रेशनचीच संख्या एवढी डे बाय डे वाढत चालली आहे आणि त्यामुळे सोशल मीडियामुळे पटापटा पटापटा जीव देणं सोपं. कशाला जायचं त्रासात. पूर्वी काही त्रास नव्हता का, काय कमी कष्ट होते का, उलट कष्ट जास्त होते, त्रास जास्त होता. पण हल्लीची मला असं वाटतं मनं कमकुवत झाली आहेत आणि ती स्ट्रॉंग करायची जबाबदारी आपल्यावर आहे. तर नामजप त्यांना जर सांगितला आणि पॉझिटिव्हच बोलायचं, जमलं तुम्हाला जर लक्षात आलं की आपली ही व्यक्ती अशाची वागती, तर सकाळी उठून बसायचं आणि त्याला 10 तरी वाक्य पॉझिटिव्ह, मी स्ट्रॉंग आहे, माझी प्रगती झाली आहे, मी आता सगळ्यात मिसळत आहे, अशा पॉझिटिव्ह 10 वाक्य त्याच्याशी बोला, नक्की बोला. आणि हे जे नामजप करा आणि त्याला खात्री द्या की सगळं जग तुझ्या विरुद्ध जाईल, मी आहे तुझ्याबरोबर. हे प्रयत्न करा. आपण जर का 100तल्या एकाला जरी असं करून परावृत्त करू शकलो या विषयातून, तरी आपण काहीतरी समाजासाठी केलं असं आपल्याला होईल असं मला नक्की वाटतं. माझा जर कोर्स झाला तर मी नक्की, आणि मला जर कॉन्फिडन्स आला की मी एखाद्याला बरं निदान परावृत्त करू शकते, तर मी नक्की माझा मोबाईल नंबर देईन, तो तुम्ही त्या लोकांना देऊ शकता. मी प्रयत्न करायला काय हरकत आहे. राधे राधे.